जंगल, रहस्यमय वातावरण, श्रद्धा, अंधश्रद्धा, आस्तिक, नास्तिक, मर्डर मिस्ट्री, पोलीस तपास, सायन्स, फिलॉसॉफी हे सगळं तुम्हाला एकत्र अनुभवायचं असेल, तर यशराज फिल्म्सची निर्मिती असलेली, नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली, मायथॉलॉजिकल थ्रिलर असलेली मंडला मर्डर्स ही सीरीज तुम्ही नक्की बघायला हवी. या सीरीजच्या कथानकाबद्दल म्हणाल तर 1952 मध्ये ही कथा सुरू होते. उत्तर प्रदेशातील चरणदासपूर गावच्या आसपास असलेल्या जंगलात आयस्ता नावाचा एक पंथ आहे, एक ग्रुप आहे. त्यांचा आयस्ता नावाचा देव आहे. ही लोक वाईट आहेत असं समजून गावकरी त्या लोकांवर हल्ला करून त्या देवाला जाळून टाकतात. पुढे कथानक आजच्या काळात सुरू होतं. चरणदासपूर येथे एकामागोमाग एक खून व्हायला सुरुवात होते. दिल्लीहून निलंबित होऊन गावी आलेला पोलीस अधिकारी आणि सीआयबीचे तडफदार पोलीस अधिकारी रिया थॉमस या खुनांचा तपास करू लागतात. ही सिरीज बघण्याचं मुख्य कारण म्हणजे या कथेत नाविन्य आहे. सिरीज खूप ग्रेट आहे असं म्हणणार नाही मी, कारण स्क्रीन प्ले थोडा गडबडलेला आहे. डायलॉग रायटिंग देखील तेवढं विशेष नाही वाटलं मला. खरं सांगायचं तर कथानकात नाविन्य आहे, पण स्क्रीन प्ले रायटर्स कमी पडले आहेत. खूप सारी पात्र आहेत, सगळ्यांचे धागेदोरे शेवटी एकत्र येऊन जुळतात, पण हे सगळं बघता बघता आपला मात्र गोंधळ उडतो. पहिले 2-3 एपिसोड्स काय चाललंय काहीच कळत नाही. चौथ्या एपिसोड पासून सिरीज बघण्यात रस निर्माण होऊ लागतो. या सिरीज मध्ये वरदान देणारी एक मशीन दाखवली आहे. आपल्या अंगठ्याचं बलिदान घेऊन ती मशीन मागाल ते वरदान आपल्याला देते. हा वरदान बलिदानवाला भाग बघायला मजा येते. बाकी ऍक्टिंग बद्दल बोलायचं झालं तर विक्रम सिंग झाल्या, वैभव राजगुप्ताचं काम ठीकठाक झालंय. सीआयबी अधिकारी म्हणून वाणी कपूर सूट करत नाही, तिचं हिंदी बोलणं ऐकावं वाटत नाही, तिला ऍक्शन सीन्स सुद्धा जमले नाहीत. बाकी राजकारणी महिला म्हणून सुरवीन चावलाने चांगलं काम केलंय. रुक्मिणी नावाचं एक पात्र आहे जे श्रेया पेळगावकरने जीव ओतून केलंय. छाया उपासक म्हणजे शॅडो वर्शिपर म्हणून रघुवीर यादव एका छोट्या भूमिकेत आहेत, त्यांनी चांगलं काम केलंय. आणि चिन्ह डिकोड करणारा जमाल खान यांचं एक जिमी खान नावाचं पात्र आहे, त्यांनी चांगलं काम केलंय. बाकी इतर कलाकार किरण करमरकर, इप्सिता चक्रवर्ती सिंग, आकाश दहिया, शरद सोनू, सिद्धांत कपूर, राहुल बग्गा, मनु ऋषी या सगळ्या कलाकारांनी चांगलं काम केलंय. बाकी डिटेल रिव्ह्यू आपल्या चॅनलवर आलेला आहे, नक्की बघा. सिरीज कशी वाटली ते कळवा, रिव्ह्यू कसा वाटला तेही कळवा. लाईक करा, पैसा वसूल रिव्ह्यू या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.